मित्रांनो, नीट परीक्षा आणि त्या पेपर फुटीबद्दल प्रचंड चर्चा होताना आपल्याला दिसते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांची नावं समोर येताना दिसतात. ते पुण्यातील असेल, लातूरमधला असेल, बीडमधला असेल, बीडमधला कुलकर्णी, लातूरमधला RCC क्लासेसचा शिवराज मोटेगावकर, त्यानंतर त्या मांढरे मॅडम बॉटनीच्या पुण्यातील, अशा शिक्षकांची नावं समोर आलेली आहेत. आणि हे या सर्वांचा ज्या वेळेला तुम्ही इतिहास पाहताय, ही सर्वच माणसं गरिबीतून वर येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यांनी त्यांची ती परिस्थिती विसरून त्यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे. अशा लोकांना कठोरातील कठोर शिक्षा होणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी सहज वाचत होतो की बाबा मेडिकलला आपल्या इकडे किती कॉलेजेस आहेत आणि किती विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेश मिळतो. जवळजवळ 23 लाख विद्यार्थी यावेळेला नीटच्या परीक्षेला बसले होते. त्यातील फक्त 1 लाख विद्यार्थ्यांना, 1,10,000 विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतो. म्हणजे जो पर्सेंटेज आहे, म्हणजे ती टक्केवारी फक्त 5% जवळपास येते. 5% विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. बाकीचे 95% विद्यार्थी पुन्हा त्यांचं पारंपरिक जे रुटीन आहे त्या शिक्षणामध्ये गुंग होऊन जातात. आता ते 5% विद्यार्थ्यांमध्ये 55,000 ते 58,000 विद्यार्थ्यांना मेडिकल सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. म्हणजे एम्स असेल किंवा सरकारी कोणत्याही. आणि उरलेले जे आहेत ते भरमसाठ फी भरून ॲडमिशन मिळवतात. त्यातील खाजगी शैक्षणिक संस्था असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील किंवा अभिमत युनिव्हर्सिटीज असतील त्यामध्ये. पण तिथे सुद्धा फीचं जे प्रमाण आहे ते 30 लाख रुपये सरकारी महाविद्यालयांमध्ये, ते सुद्धा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर फी जी आहे ती प्रमाणापेक्षा जास्त वाढते. म्हणजे गरिबाच्या लेकरानं कधी डॉक्टर व्हायचं नाही, हाच नियम आपल्या भारतामध्ये दिसून येतो. आणि ही लोक सुटतील, ह्यांना कुणी अडवणार नाही. आज चर्चेमध्ये आहेत, 15-20 दिवस जाऊ द्या, 15-20 दिवसानंतर ह्यांचं नाव कुणी काढणार नाही. मी सांगतो, मला सांगा, मागच्या वेळेला ज्या वेळेला पेपर फुटला होता, किती लोकांना शिक्षा झाली आणि किती लोक तुरुंगामध्ये आहेत? तुम्हाला एकाचंही नाव आठवणार नाही. मी सांगतो, कारण हे माटेगावकर असेल, कुलकर्णी असेल, मांढरे असेल, तुम्ही आम्ही सर्वजण या लोकांची नावं विसरून जाऊ आणि ह्या प्रकरणावर माती टाकू. कारण भारताला तो शाप लागलेला आहे. तो श्रापच एवढा मोठा आहे की आपण सर्वच विसरतो. तात्पुरती मेमरी आहे आपली, काही क्षणापुरती. आणि बातम्यांमध्ये सुद्धा तोपर्यंतच ती बातमी झळकवली जाते जोपर्यंत त्या बातमीतून काहीतरी TRP येतोय आणि लोकांचं एंगेजमेंट वाटतंय. बरोबर का नाही? बलात्काऱ्यांचं सुद्धा तसंच आहे. आणि ह्या शिक्षण माफियांना संपवलंच पाहिजे. लवकरात लवकर यांना शिक्षा मोठ्यातली मोठी फास्ट ट्रॅकला लावून दिली पाहिजे, तरच या प्रकारच्या गोष्टी थांबतील. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट्समध्ये नक्की सांगा.